पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। रिक्षा टॅक्सी चालकांना 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचं कारण समोर आलं। त्यानंतर भीतीचं वातावरण नष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। हाजी अराफत शेख यांनी ही विनंती केली होती। लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी म्हणत शेख यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती। रिक्षा चालकांची मराठी शिकण्याची तयारी असल्याची देखील हमी त्यांनी दिली होती। अल्पावधीत कुठलीही भाषा शिकणं शक्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांची ही धारणा आहे। म्हणूनच 1 महिन्याऐवजी 1 वर्षाची मुदत दिल्याचं समोर आलंय। वाईट बोलणाऱ्यांचे व्हिडिओ थांबवण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला आहे। आपल्या मातृभाषेचा जास्त सन्मान ठेवलाच पाहिजे। मुदतवाढ देताना मुख्यमंत्र्यांची रिक्षा व टॅक्सी चालकांना तंबी आहे। हम मराठी को सपोर्ट करते हैं, पर डेडलाइन बढ़ाना ये एक मांग आई है, तो हम संवेदनशील सरकार की तरफ से 1 साल का ग्रेस पीरियड दे रहे हैं। ड्राइवर्स परमिट कैंसिल नहीं होंगे, उनको सिखाना हमारा कर्तव्य है। इसलिए सरकार ने ठान लिया है कि बुकलेट्स देंगे। फंक्शनल मराठी का इस्तेमाल करना, लिखना पढ़ना कंपलसरी नहीं, लेकिन पैसेंजर्स के साथ बात करना वो बहुत ही महत्वपूर्ण है। और जैसे कि हम हमेशा कहते हैं, मराठी अस्मिता, मराठी भाषा हमारे लिए, मराठी अभिमान सर्वप्रथम। लोगों को सिखाना ये एक लक्ष्य है, लेकिन कोई दादागिरी की राजनीति नहीं। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय अग्नितांडव प्रकरण। त्या प्रकरणी आगीच्या दुर्घटनेनंतर यंत्रणा आता अलर्ट मोडवर आलेल्या आहेत। फायर सेफ्टी यंत्रणांचं प्रात्यक्षिक करण्यात आलंय। यावेळी सगळे उपकरणं ओके असल्याचं समोर आलेलं आहे। फायर स्प्रिंकलर, फायर अलार्म या सगळ्या उपकरणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले। अग्निशामक दलाच्या मार्फत या जिल्हा स्त्री रुग्णालयाची सर्व यंत्रणांची दुरुस्ती करण्यात आली। आता सर्व 24 तास सगळे उपकरणं ऍक्टिव्ह झालेत। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। सिंधुदुर्गच्या अंशिवडे घाटाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आमदार निलेश राणेंची याबाबतची माहिती आहे। तर कोकणातील दळणवळणाला नवी दिशा देणाऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा घोटके सोनवडे घाटमार्गाच्या कामाला आता प्रत्यक्षात गती मिळणार आहे। मात्र मागील 10 वर्षात केवळ टीपीआरच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्यात आली। तर कोल्हापूर जोडणाऱ्या दुसऱ्या अंशिवडे घाटमार्गाबाबतही मागील लोकप्रतिनिधींनी 10 वर्षे फुकट घालवले। मात्र आता पूर्वीच्याच तयार टीआरए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।